स्वामीला ना आज खूप रडायला येतं. खूप म्हणजे एवढं रडतो जसं की कुणीतरी मारलं किंवा काय झालं असं रडतो. पण तो का रडतो ते सांगते तुम्हाला. खूप दिवसानंतर आज आणला होता ब्रेड. म्हटलं चला आज ब्रेड जामच खाऊया नाश्त्यामध्ये आणि पीनट बटर पण होतं. ते समतला आवडतं त्यामुळे माझ्या पप्पाने आणलं होतं. आणि त्यानंतर ना स्वामी सगळ्यांना चाय देत होता. आमचा नाश्ता झाला होता. पण पप्पा बोलले की मला चाय बनवू द्यायचे. पण स्वामी म्हटला पप्पांना मी चाय देतो आणि स्वामी चाय बनवायला लागला. स्वामीला टॉयजच पाहिजे असं का नाही. तो किचनमध्ये भांडी काढत नाही असं खेळायला लागतो. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये मुलांचा खूप आनंद असतो. तो आपण फक्त समजून घ्यायला लागतो. आणि स्वामी खरंच खूप भांड्यासोबतच खेळत राहतो. आणि त्यानंतर पप्पांनी त्याची अंघोळ घातली. असं वाटते पप्पांना म्हटलं स्वामीचे सगळे कामं पप्पाच करणार. स्वामी पण तसं नखरे जास्त करतो. पप्पाने त्याला ड्रेस वगैरे घातला आणि असे काही टिपके लावून ठेवले होते सगळे काजळाचे. असं काही मुलगाला नजर लागणार म्हणून. आणि त्यानंतर स्वामी खूप रडायला लागला. त्याचं रिझन असं की आम्ही चाललो होतो बाहेर. फक्त मी त्याला काय बोलले, "मी चालले बाहेर आणि तू काकींकडे राहा." एवढंच बोलली. त्याच्यामुळे तो रडत होता. मुलांना पण सगळं समजतं. असं स्वामीला खूप समजतं आमच्या. आम्ही सगळे रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. आठवड्यातून फक्त एकच दिवस भेटतो मुलांना फिरवण्यासाठी पप्पांना त्याच्या आणि तोच टाईम त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. कारण त्याचे पप्पा रोज सकाळी 8 वाजता गेले की संध्याकाळी 10 वाजता येतात. स्वामीने एक झोप घेतली होती त्यामुळे तो काही झोपत नव्हता. जो एअरमॉप मी घातला तो समतने घातला होता आणि तो नको म्हणत होता. त्यामुळे मला हे घालावं लागलं आणि समत गाडीवरती झोपून गेला. जेव्हा पण मी बाहेर जाते ना, तेव्हा सिग्नल लागलेला फिक्स असतो. असं एकही दिवस झाला नाही की जेव्हा मी गाडीवर बसले आणि सिग्नल लागला नाही, असं झालंच नाही आहे. आणि सिग्नल लागला होता आणि दुपारचे 3 वाजले होते त्यामुळे ऊन पण खूप होतं आणि त्यानंतर आम्ही जिथं जात होतो तिथं आलो. हे तर आम्ही कबड बघण्यासाठी आलो होतो. आम्हाला एक कबड घ्यायचं होतं फर्निचरचं. ते घ्यायला आलो फर्निचर शॉपमध्ये आणि तिथं आम्ही झालं बिलिंग वगैरे करत होतो. पण स्वामी आमचा तिथून अकाउंटंट झाला आहे. त्याचं जो कॅल्सी आहे ना, तो घेऊन तो बसला आहे आणि म्हणतो की मम्मा 1 2 3 4 कारण स्वामीला 1 2 3 4 येतं. त्यानंतर आम्ही थोडी पेटपूजा करण्यासाठी थांबलो. समतला बाहेर घेतलं की खाऊ लागतंच आणि स्वामीचे पण नखरे खूप असतात की स्वामी स्वतः सांगतो की मला हे पाहिजे पप्पा ते पाहिजे. खाऊन वगैरे सगळं झालं आमचं इथून. तिथून आम्ही काय केलं गार्डनमध्ये आणि समतची इच्छा होती गार्डनमध्ये खेळायचं. गार्डनमध्ये खेळताना समत पडला आणि त्याला थोडं लागलं. त्यामुळे रडारड सुरू झाली आणि मग तिथून आम्ही लगेच निघालो. जास्त वेळ काही आम्ही गार्डनमध्ये थांबलो नाही आणि स्वामीला तर खाली सोडलंच नव्हतं कारण का स्वामीचे शूज होते गाडीमध्ये आणि त्यामुळे स्वामीला खाली उतरले नाही. आणि आज संडे असल्यामुळे ना खूप रश होते गार्डनमध्ये पण मार्केटमध्ये खूप ट्रॉफिक होतं आज. त्यांना थोडी भाजी वगैरे घेतली आम्ही आणि निघालो. घरी आल्यानंतर मी भाजी साफ करायला बसली तर माझी भाजी साफ करायची राहिली पण स्वामीनेच त्या भाजीचा फुल पसारा करून ठेवला घरभर. असं वाटत होतं कुठून भाजी साफ करायला घेतली. कारण मुलांना मम्मी जे काय करते ना ते करायचं असतं आणि माझ्या मिस्टरांना आवडते मेथीची भाजी त्यामुळे मी मेथीची भाजी जास्त आमच्या घरात बनवली जाते. पण शक्यतो फारशी मला अशी मेथीची भाजी आवडत नाही आणि समतला पण आवडत नाही. पण म्हणजे स्वामी मला खूप आवडते ते पण खेळण्यासाठी आणि स्वामी आता नवीन शिकला आहे की डोक्यावर काही पण घेतो म्हणजे टोपलं वगैरे घेतो किंवा काही वाटी का प्लेट घेतो आणि ओरडतो भाजी 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 म्हणून. त्यानं कुठं हे पाहिलं पण नाही आहे पण काय माहिती कुठं करतो कसं करतो बरं बहुतेक त्यानं टी व्हीमध्ये पाहिलं असेल तरच. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.